मंडळी, अनिताज फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर ना, आता आषाढ सुरू झालेला आहे, आषाढ महिना, आणि आता एकादशी पण आहे आता 2 दिवसांवर. तर चला आता विठुरायाचा प्रसाद म्हणून आपण आता छान ना ही मी याची बटाट्याची खीर दाखवते आहे. ही उपवासाला पण चालते आणि ही ना आपण अशी पण खाऊ शकतो. सगळ्यांसाठी ही खीर चालते. तर ह्यासाठी मी 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. तर आता ना याची सालं काढून घेते आहे बटाट्याची. आधी बटाट्याचे ना काप करून घेतलेले आहेत. बघा, गोलच कापणी करून घेतलेले आहे. तुम्ही कुठल्या पण आकारामध्ये लांब पण याचे काप तुम्ही करू शकता. तर हे 3 बटाट्याचे एवढे काप झालेले आहेत. तर आता बघा, यासाठी लागणारं साहित्य: साजूक तूप, साखर, वेलची पावडर आणि दूध लागणार आहे. तर चला आता यात ना साजूक तूप मी घालून घेते आहे. 1 चम्मच साजूक तूप घालून घेतलेला आहे. हे 2 पाण्यातून ना छान असे काप जे आहेत ना हे धुवून घ्यायचे आहेत. त्याचं पाणी काढून घेते आहे मी. आणि जे काप आहेत ना यात टाकून घ्यायचे आहेत. संपूर्ण काप यात टाकून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे हे तुपामध्ये. तुपामध्ये हे असे छान परतवून घ्या आणि 2 ते 4 मिनिटं झाकून ठेवून द्यायचे आहे. झाकून ठेवून द्यायचं म्हणजे काय होते की ज्या कापाय ना आपण पाण्यात टाकल्या होत्या तो ओलावा असतो आणि तूप पण आहे, त्यामुळे ते ना छान नरम होऊन येतात. थोडं ना मध्ये मध्ये याला बघत राहायचं आहे, उघडून ना झाकण याचं याला परतवत राहायचं 2-3दा. म्हणजे काय होते की हे ना लागून येतं असं. तर याला फिरवलं की लागत नाही. बघा, ह्या ज्या कापाय ना ह्या आता नरम होऊन राहिलेल्या आहेत. ह्या तुपातच छान ना तूप आणि पाण्याचा अंश याला आपण झाकून पण ठेवतो आणि असं ह्या पाण्यातून आपण धुवून घेतल्यामुळे त्या ओल्या होत्या. तर त्यामुळे त्या छान नरम येतात, याच्यातच शिजून जातात त्या. बघा, आणि आता पुन्हा झाकून ठेवतोय मी थोडा वेळ. 2 मिनिटं झाकून ठेवते आहे. तर बघा, आता 2 मिनिटांनी ना आपण उघडून बघूया, याला पाहू. कापाना झालेल्या आहेत. बघा, आता याच्यातच या तुपातच या अशा नरम झालेल्या आहेत. बघा, चमच्याने अशा तुटते आहे, तुटत आहे. या खूप पातळ करायच्या नाही, थोड्या जाडसरच राहू द्या. आता ह्यामध्ये त्या कापा ज्या आहे ना त्या कमी फ्लेमवर शिजवायच्या आहे. दूध घालून घेऊया यामध्ये. यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. साधारण 2 वाट्यांनी दूध घातलेलं आहे. जास्त कमी तुम्ही दूध घालू शकता. दूध किंवा मग पाणी पण घाला याच्यामध्ये. अर्ध दूध अर्ध पाणी घातलं तरी चालेल. याला छान फिरवून घ्यायचं आहे. याला उकळी येऊ द्यायची आहे. तसे त्या कापा ज्या आहेत ना या नरम झालेल्या आहेत. त्या थोड्या होऊ दिल्या 2 ते 3-4 मिनिटं ना, तर या ना तुपातच मस्त नरम होऊन जातात. आता फ्लेम वाढवून घेते आहे मी, उकळू देते आहे आता. तर बघा, छान आता उकळी आलेली आहे आणि ह्या ज्या कापा आहेत ना ह्या मस्त शिजून पण गेलेल्या आहेत, नरम झालेल्या आहेत. बघा, मी दाखवते आहे तुम्हाला. बघा, बोटाने अगदी ना याचे तुकडे होत आहेत. तुकडे होत आहेत, बोटाने तुटत आहेत.
असा थोडासा ना बोटाने ही चक्की दाबून पाहायची आणि त्यानंतर यात साखर घालून घ्यायची आहे. तर ही साखर आहे, पाऊण वाटी साखर टाकते आहे मी त्याच्यात. आणि आता पुन्हा याला उकळू द्या कमी आचेवर. यामध्ये थोडी वेलची पावडर घालून घेऊया. याने ना मस्त सुगंध येतो आणि चव पण छान येते. बघा रंग पण छान आलेला आहे आणि मस्त चवीला ना ही खीर खूप छान वाटते. आता कसा पावसाळा सुरू झालेला आहे तर ही खीर ना पचायला पण छान असते, हलकी, आणि एक गोड पदार्थ म्हणून उपासाला पण हा पदार्थ चालतो, ही खीर चालते.